सद्गुरुनाथ महाराज जय. सद्गुरु पैमावली मातोश्री माग्यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्साधक आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आहे ते चैतन्य स्वरूप आहे, जाणतं ते चैतन्य स्वरूप आहे आणि दिसते ते चैतन्य स्वरूप आहे. इथे हे आहे ते चैतन्य स्वरूप आहे म्हणजे सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे. चैतन्य स्वरूपाशिवाय दुसरं काही नाही. आपल्या स्वतःच्या ठिकाणी शरीर दिसतं म्हणून तेही चैतन्य स्वरूप आहे. या शरीराला जाणणारं तत्व आहे तेही चैतन्य स्वरूप आहे. आणि जाणते ते चैतन्य स्वरूप आहे आणि दिसते ते चैतन्य स्वरूप आहे. साधनेच्या वेळेला, एकांत साधनेच्या वेळेला जाणणारे तत्व आणि दिसणारं शरीर, इथे जाणणाऱ्या तत्वाचा अनुभव घ्यायचा आहे. शरीर ह्या क्षणी सत्य आहे आणि जाणणारं तत्व हे सत आहे, सतत आहे. आणि ह्या शरीराच्या अपेक्षित म्हणजे हे सत्य हे पाहता येतं, पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे जाणता येतं म्हणून शरीर हे सत्य असं आपण म्हणतो, म्हणजे दृश्य आहे. जाणणारं तत्व सतत आहे परंतु ते अदृश्य आहे, त्याला आकार नाही आहे, ते निराकार आहे. आणि हे जाणणारं तत्व स्वतःला जाणू शकतं, दुसरं कोणी जाणू शकत नाही. म्हणून जाणणाऱ्या तत्वाचं अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. नुसतं शांतपणे बसलं तरी सुद्धा शरीर आहे आणि शरीराला जाणणारं तत्व जाणत आहे एवढ्या भावात जरी सतत जाणण्याचा प्रयत्न केला, तिथे ह्या जाणणाऱ्या तत्वाला आपण जे आहोत त्याचा अनुभव यायला लागतो. आहेपणाचा अनुभव म्हणजे जाणीवच आहे आणि जाणीवच पाहत आहे, जाणीवच जाणत आहे. हे जाणणे पण जितकं तीव्रतेने जाणता येईल तशी तशी जाणीव निवांत होत जाते, पण ती तितकीच जाणणेपणाच्या प्रोसेसमध्ये सूक्ष्म होत जाते. आणि जितकी सूक्ष्म होते तितकं जाणीवेला जाणीवेचा अनुभव येतो. किंबहुना तो अनुभव सतत असतो, परंतु तो अनुभव लक्षात येत नाही. म्हणून जाणण्याच्या प्रोसेसमध्ये जाणीव जाणत आहे, ते जाणणं चालू आहे आणि हे चैतन्य स्वरूप आहे की जे सतत आहे. हे अनुभवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत राहायचा असतो. शेवटी जीवन या जाणीवेचं जीवन आहे. जाणीवच जीवन जगत असते.
संपूर्ण जे जीवन चाललेलं आहे की जीवन प्रवाह आहे तो जाणीवेचा असतो. जाणीव हा देहभाव धारण करते, म्हणजे देहाचं अस्तित्व म्हणजे मी, हा जाणीवेकडे जो भाव आहे, देहभाव आहे, ह्या देहभावातून सुटका करायची, या देहभावातून मुक्त व्हायचे. ते केवळ जाणीवच आहे, केवळ चैतन्यच आहे. हे जाणीवेने जाणीवेकडे जितकं चिंतन करत राहील की जेवढं त्या एकांत साधनेमध्ये ते अनुभवण्याचा प्रयत्न करत राहील, तशी तशी ही जाणीव सूक्ष्म होत जाते. डोळे उघडे केल्यानंतर सुद्धा ती जाणीव सूक्ष्म राहू शकते, जोपर्यंत ती ज्ञानेंद्रियाच्या द्वारे दृश्याशी संबंधित होत नाही तोपर्यंत. एकदा ती दृश्याशी संबंधित व्हायला लागली की ती फाकत जाते. दृश्याशी समरस व्हायला लागली की ती तिचं अस्तित्व जे देहच भाव आहे ह्या भावातच ती राहायला लागते, कारण तो तिचा स्वभाव आहे. म्हणून जाणीवच आहे ह्यासाठी बाह्य जगतापासून वेगळं राहून, अलिप्त होऊन जाणीवच आहे, जाणीवच आहे हे जाणीवेने जाणीवेलाच सांगत राहायचं. जाणीव आहे. शरीर हे माध्यम आहे. पुन्हा पुन्हा या जाणीवेला हे लक्षात घेऊन द्यायचं असतं, लक्षात द्यायचं असतं की शरीर जे आहे ते माध्यम आहे आणि जाणीव हे तिचं मूळ स्वरूप आहे. जाणीवच असणं, जाणणे पण हे जाणीवेच आहे, शरीराचं नाही. शरीराच्या द्वारे ती जाणीवपूर्वक जाणते. जसं दुर्बिणीतून आपण पाहतो तर दुर्बीण असते तोपर्यंत लांबचं जवळ असल्यासारखं स्पष्ट दिसतं, पण दुर्बीण आपण नसतो. दुर्बीण हे साधन आहे. तसंच शरीर हे या जाणीवेचं साधन आहे. हे साधन जाणीवपूर्वक जाणण्यासाठी आहे. जाणीवेला तिचा जो आनंद आहे तो शरीराच्या माध्यमातून ती अनुभवण्याचा प्रयत्न करते. जाणीवपूर्वक जाणणं, जाणीवपूर्वक आनंद चाखणं. म्हणून प्रत्येक कृती करताना जाणीवपूर्वक आनंद चाखत ती कृती व्हायला लागली. फक्त तिथे जाणीवेचंच कार्य आहे हे स्मरण असेल तर ते कार्य करताना सुद्धा ती साधनाच असते आणि त्यासाठी अनुसंधानाची आवश्यकता असते. की जाणीवच आहे, जाणीवच आहे, हे अनुसंधान पाहिजे. ते अखंड स्मरण. म्हणून तर हरिपाठामध्ये सुरुवातच ज्ञानेश्वर माऊलीने केलंय की देवाची द्वारी उभा क्षणभरी. म्हणजे क्षणभरी म्हणजे अनुसंधानात राहशील तर खरा अर्थ तो आहे की देवाच्या द्वारे म्हणजे या दिव्य स्वरूपाचं स्मरण, जाणीवच दिव्य स्वरूप आहे. हे अनुसंधान जेव्हा ह्या जाणीवेला होईल तेव्हा त्याला चारी मुक्ती प्राप्त होतात. चारी मुक्ती आहे तरी काय, तर सर्वत्र चैतन्य आहे. जाणीव आहे तसे जाणीव म्हणजे आपण चैतन्य स्वरूप आहे. तर सलोकता मुक्ती म्हणतात, म्हणजे सर्वत्र सर्वत्र जे जे आहे ते सगळं चैतन्य स्वरूप आहे, म्हणजे जाणीव स्वरूप आहे. सगळीकडे जाणीवच आहे, विविध रूपाने जाणीवच प्रगट आहे.
पण ह्या देहातून जाणीव आपण जाणीव म्हणून पाहते आणि सर्वत्र पुन्हा जाणीव म्हणून पाहायला लागते. सर्वत्र जाणीवच आहे, सर्वत्र जाणीवच आहे, ह्याला सलोकता मुक्ती म्हणतात. पण सर्वत्र जाणीवच आहे म्हणजे ह्या जाणीवेला आपणच सर्वत्र आहोत हा भाव तिथे येतो, तर ती सलोकता मुक्ती असते. ही जाणीव जेव्हा शरीराकडे पाहते तर तेही जाणीवेचंच रूप आहे, जरी त्याचं कार्य वेगळं आहे तर ते जाणीवेचं रूप आहे. जाणीव माध्यम म्हणून त्याचा स्वीकार केलेला आहे, पण ती जाणीव रूप आहे म्हणून ते समीपता मुक्ती, म्हणजे तेही दिव्य आहे. शरीर सुद्धा दिव्य आहे. सर्वत्र म्हणजे शरीर आहे, ती जाणीव आहे तोपर्यंत आहे, नाही तर शरीर उरणार नाही. म्हणून सगळं शरीराचं अस्तित्व जाणीवेवर अवलंबून आहे. हे लक्षात येतं, त्याला म्हणतात समीपता मुक्ती. जाणीवच जाणीवेला जाणायला लागते, तेव्हा ती असते ते स्वरूपता मुक्ती. जाणीवच आहेस ह्या भावात सतत ही जाणीव राहायला लागते, तर तिथे असते ती स्वरूपता मुक्ती असते. आणि ही जाणीव केवळ जाणणेपणाच्या प्रोसेसमध्ये अत्यंत सूक्ष्म अशा अवस्थेत पाहत राहते, तेव्हा त्यात असते ती सायुज्यता मुक्ती. तिथे जाणीवेशिवाय दुसरं काही नाही. रूप दिसली, विविधता दिसली, तरी एकच तत्व सर्वत्र आहे आणि ही तत्वच आहे, ह्याला म्हणतात सायुज्यता मुक्ती. केवळ स्वरूपच आहे, जे जे आहे ते सगळं जाणीव स्वरूप आहे. मग तिथे पशु पक्षी कीटक काही असो, वनस्पती, जे माणसं जे जे आहे, तिथे सतत स्मरण असतं की आहे ते जाणीव स्वरूप आहे. तिथे भेदभाव नाही उरत, म्हणून त्याला म्हणतात सायुज्यता मुक्ती. अनंत मी किंवा स्वयंस्मरणामध्ये दिव्य मी, अनादि मी, अनंत मी, विदेही मी, सत्य मी, ज्ञान मी, आनंद मी, प्रेम मी, हा जो बोध हा जो भाव प्रगट होतो त्या जाणीवेत, तर ती सायुज्यता मुक्ती असते की सर्वच मी आहे किंवा सर्वच जाणीव स्वरूप आहे, सर्वच चैतन्य स्वरूप आहे, हे अनुसंधान व्हायला पाहिजे. अनुसंधानातून हे जेव्हा कार्य सुरू होतं तेव्हा पूर्णतः ही मुक्ती प्राप्त झाली. चारी मुक्ती म्हणजे सर्वात श्रेष्ठ मुक्ती आहे. तिथे अनुसंधान होतं, सतत आठव असतो, सतत जाणीवच आहे आणि सगळं त्या जाणीवेच्या अनुसंधानात किंवा दिव्य स्वरूपाच्या अनुसंधानात ते सर्व कार्य, जीवनाचं कार्य जे चालू होतं ते चालू होतं. ह्या पद्धतीने जेव्हा ही जाणीव अनंत स्वरूप भावातून सर्वत्र पाहते, तर सर्वत्र पाहताना सर्व मिळून आपणच आहोत आणि आपणच आहोत म्हणजे इथे आपलेपणा येतो आणि ह्या आपलेपणातून सर्वांच्या भलेपणाचा विचार येतो, सर्वांचं कल्याण, सर्वांचं भलं, आणि तिथे सहज प्रवृत्ती होते की सर्वांच्या भलेपणासाठी ह्या जाणीवेचं कार्य चालू होतं. ह्या सर्व प्रोसेसमध्ये जाणीवेला फक्त निरपेक्ष प्रेम असतं. तिथे आपला हा आपला नाही हा काहीच भाव राहत नाही. तिथे सर्व एकाचेच म्हणजे आपलेच हा भाव असतो. कोणताही तिथे भेदभाव उरत नाही. ही जाणीव सर्वांशी एकरूप होऊन राहते आणि सर्वांशी एकरूपेतून आनंद घेत राहते. शेवटी जाणीवेलाही एकच पाहिजे आहे, तर म्हणजे आनंद, स्वानंद. ज्ञानात असो किंवा अज्ञानात असो,
सर्वांना आनंद हवा, तो कसा घ्यायचा ते कळत नाही. अज्ञानातून आनंदाचा आग्रह असतो. आपल्याला सुख हवं, सुखच हवं, आनंद हवा असं जे वाटतं ते अज्ञान असतं. अज्ञान असल्यामुळे तिथे भेदभाव येतो. तो आनंद नाही मिळाला तर तिथे दुःख होतं, निराशा होते. पण जेव्हा आपणच आपल्या ठिकाणचा आनंद चाकायला लागतो, म्हणजे जाणीवेच्या ठिकाणी जी शांती आहे, सुख आहे, समाधान आहे, आनंद आहे, ते अनुभवून त्या आनंदाचं प्रक्षेपण ह्या जाणीवेकडनं सर्वांप्रती होतं. तो प्रक्षेपण होणं अज्ञानातून घेण्याची प्रक्रिया आहे, ज्ञानातून देण्याची प्रक्रिया आहे. हा फरक पडतो की संतांच्या कक्षेत जे जे येतात त्यांना तो आनंद कळत न कळत मिळत असतो, शांती कळत न कळत कळत असते, कारण ती देण्याची प्रक्रिया तिथे सुरू चालू झाली असते. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत आनंद घेण्याची प्रक्रिया असते. म्हणून तिथे हा निरपेक्ष प्रेमाचा जो भाव आहे तो प्रगट झाला पाहिजे. निरपेक्षपणे सर्व आपलेच आणि सर्वांचं भलं झालं पाहिजे, हा भाव जो तिथे असतो. तर सर्वांप्रतीच आपलेपणा, सर्वांच्या भल्याचं चिंतन. म्हणून संतांच्या कक्षेत जे जे येतात त्यांचं भलं होतं म्हणतो, भलेपणाचं तिथे त्यांच्याकडे भावना निर्माण होतात आणि ते सहज व्हायला लागतं. त्याच्यातून त्यांच्या कक्षेत येणारे साधक जेव्हा त्याचा अभ्यास करायला लागतात तर त्यांनाही ती अनुभूती त्यांच्या संचिताप्रमाणे प्राप्त होते. ते संचित महत्वाचं आहे परत. आणि हे संचित जितका साधना, सत्कर्म, सद्भावना याने भारून जाते तसं तसं ह्या जाणीवेला स्वस्वरूपाची अनुभूती सहज व्हायला लागते. दिव्य पुण्याईतून स्वरूपाची अनुभूती येते. जे इतर जे पुण्य आपण म्हणतो सत्कर्मातून मिळणार, तर त्या पुण्याईचे पण विविध प्रकार आहेत. आपण जे बोलताना इतरांना आनंद देतो, बोलण्यातून दुःख देत नाही, म्हणजे आनंद सहज बोलतो, तेव्हा मिळतं तेही पुण्यच असतं. त्याच्यातून जीवनामध्ये चांगल्या गोष्टी त्याच पद्धतीने प्रतिक्रिया रूपाने मिळत असतात. दिव्य स्वरूपाच्या साधनेतून किंवा दिव्य स्वरूपाच्या अनुभूतीच्या प्रोसेसमध्ये ही दिव्य पुण्याई प्रगट होत असते. त्या दिव्य पुण्याईतून दिव्य प्रज्ञा प्रगट होते आणि त्या दिव्य प्रज्ञेतून सतत हे अनुसंधान अखंड सुरू होतं आणि तिथेच अनुभूती आहे. फक्त डोळे बंद करून अनुभूती येते असं नाही, तर डोळे उघडे करून सुद्धा त्या अनुभूतीतून जीवन जगता आलं पाहिजे आणि आपण जीवन तसंच जगायचं आहे. डोळे बंद हे थोड्या काळासाठी असतं. एकांत साधना 1 तास, 2 तास, 3 तास सुरुवातीला जमली तर चांगली आहे, पण नंतर ती डोळे उघडे करूनच सुरू असली पाहिजे, की त्याला अनुसंधान म्हणतात. म्हणजे सतत स्मरण की आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, जाणतं ते चैतन्य स्वरूपच आहे, दिसतं ते चैतन्य स्वरूपच आहे. हा चिंतनाचा मारा जो जसा जसा जाणीवर होत जाईल तशी जाणीव तिथे वळायला लागेल. आणि त्यासाठी सत्संग हवा, म्हणजे संत संग हवा, चिंतन हवं, साधना हवी आणि प्रत्येक कृती करत असताना त्या स्वरूप स्मरणातून कृती झाली पाहिजे हा आग्रह हवा. कारण दृश्याशी संबंधित होताना पटकन जाणीव देहभावातून जाणायला लागते. ती सवय आहे, आज जी सवय आहे जाणीवीची जमत नाही. याचा अर्थ हा आहे की जाणीवेला ही इतकी सवय लागलेली आहे की ती देहभावातूनच वागते, पटकन रिॲक्ट होते. हा देहभावातून रिॲक्ट होते पटकन ज्यावेळेला. कारण
अंतर्मनामध्ये देहभाव अत्यंत घट्ट आहे. साधनेच्या वेळेला साधना करताना शांतता मिळते, ही चांगली गोष्ट आहे. निवांतपणा ही चांगली गोष्ट आहे. पण त्या साधनेतून परत उठताना आपण जाणीवच आहोत. मग आहे ती जाणीवच आहे, दिसते ती जाणीवच आहे, जाणते ती जाणीवच आहे. हा सतत चिंतनाचा मारा जाणीवेने जाणीवर करत राहिला, त्याशिवाय अंतर्मनामध्ये परिवर्तन होणार नाही. म्हणून सत्कर्म म्हणजे सर्वांच्या भल्याचं चिंतन किंवा त्या सर्वांच्या भल्यासाठी आपण प्रयत्न करणं, हे सत्कर्म आहे. आणि त्या सत्कर्माचं फळ मिळतं म्हणजे तिथे जाणीव, सतत सर्वांप्रती कोणताही भेदभाव न करता. एक महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे, कोणाही बद्दल भेदभाव जाणीव जोपर्यंत आहे तोपर्यंत जाणीव विकसित होणार नाही, ते संकुचितपणा राहणार. ज्या क्षणी हा भेदभाव दूर होईल तेव्हा देहभाव दूर होईल. कारण देहभाव आणि भेदभाव हे एकमेकाशी संलग्न आहेत. सर्वत्र जाणीवच आहे आणि सर्वांचं भलं व्हावं ही व्यापकता आहे. इथे व्यापकता आहे. देह विविधतेने दिसतात, दिसणं तसंच राहतं, दिसत नाही असं काही नाही. रूप वेगळी आहेत, ही सगळी रूप जरी वेगळी असली तरी ती एका जाणीवेची रूप आहेत. अनंत स्वरूपाची रूप आहे. हा बोध पुन्हा 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 अभ्यासला पाहिजे. अभ्यासच पाहिजे. अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा चिंतन, पुन्हा पुन्हा चिंतन, सहज चिंतन, की जसा वेळ मिळाला की चिंतन पाहिजे की आहे ते ही जाणीव आहे आणि जाणीवेचे सगळं कार्य चाललंय. हे जाणीवेचं कार्य चाललंय हे लक्षात घेताना देहाचं भान घेण्याची प्रक्रिया चालू करायची. 2 मिनिटं का होईना जाणीवच आहे म्हटलं की पायापासून वरून खाली कसंही शरीराला जाणणं. शरीराला जाणणं म्हणजे ह्या शरीराला व्यापून असलेली जाणीव स्वतःला जाणते. जाणीवच आहेस. जाणीवेने स्वतःला हे सांगत राहायचं तू जाणीव आहेस. शरीराच्या द्वारे तुझं जीवन चाललंय. शरीर माध्यम आहे. जसं गाडी आणि गाडीतला ड्रायव्हर हा जो फरक आहे तोच तितकाच फरक जाणीव आणि शरीर ह्याच्यामध्ये झाला पाहिजे. की शरीर आहे ते माध्यम आहे, उपयुक्त आहे, दिव्य आहे, पण हे सगळं जाणीवेसाठी आहे. जाणीवेच्या जीवन जगण्याच्या प्रोसेससाठी आहे, प्रक्रियासाठी. जोपर्यंत हे देह आणि जाणीव एकरूप आहे तोपर्यंत देहाचं कार्य चालू राहणार. नाही तर देह पुन्हा पंचमहातत्वात विलीन होणार. मग ही जाणीव पुन्हा दुसरा देह निर्माण होतो तिच्याकडनंच आणि त्या देहातून ती कार्यरत होते. म्हणून ही जी प्रोसेस आहे अनादी काळापासून आतापर्यंत सगळीकडे चालले. इथे पशु पक्षी सगळे जे निर्माण होत आहेत ते सगळं ह्या अनंत स्वरूप जाणीवेचं कार्य आहे. तिच्याकडनं ते होत आहे का? कारण त्या जाणीवेला स्वतःला त्यातून प्रगट व्हायचंय, त्यातून जाणीवपूर्वक जाणायचंय आणि जाणीवपूर्वक जाणण्यातून आनंद घ्यायचा. पण आनंद हा निरपेक्ष असला पाहिजे. देहभावात आनंद हा जबरदस्तीने हवा असतो. मिळालाच पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे, हा जो आग्रह आहे आणि तो आग्रह जाणीवेला संकुचित करतो, दूषित करतो. कोणताही आग्रह नाही, जे आहे ते स्वीकारायचं आहे. हा बोध जर जाणीवेने घेतला तर जाणीवेला स्वतःचं अस्तित्व अनुभवता येईल. केवळ असणे पण जाणीव केवळ आहे, तिला काही मिळवायचं नाही, काही घ्यायचं नाही, तर तिला तिचा अनुभव यायला लागतो. जेव्हा ती मिळवण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती बाह्यांगाने धावायला लागते आणि ती स्वतःचं अस्तित्व परत विसरून जाते. म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा जाणीवेने जाणीवेचा अनुभव घेण्याचा
प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रयत्न करणं म्हणतात त्यालाच साधना. ही अनुभूती जाणीवेने जाणीवेचा घ्यायचा आहे. दोन देहातील दोन जाणीवा आहेत म्हणजे एकच जाणीव दोन पद्धतीने, म्हणजे एकच नदीची धार दोन दिशेने वाहते. त्यात वेगळ्या नद्या म्हणतो आपण, नदी वेगळ्या काहीतरी पाण्याला दुसरं नाव देतो वाहणाऱ्या. पण तसं ही जाणीव अनंत देहाने प्रगट आहे आणि विविध देहाने प्रगट असली तरी मुळात सर्वांचं स्वरूप एकच आहे. एकाच स्वरूपाची सगळी रूप आहेत. आणि हेच पुन्हा पुन्हा लक्षात घेतलं की तिथे भेदभाव उरत नाही. तिथे सर्व एकाच जाणीवेची रूप आहेत. प्रत्येकाला त्याचं कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे. हा नियम आहे, लक्षात ठेवायचा. जाणीवा जरी एक विविधतेने प्रकट असल्या तरी प्रत्येक देहातून जाणीवेला कर्म स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे. म्हणून तिथे विविधता आहे. जर ते नसतं तर विविधता राहिली नसती, तर मग एकत्रच राहिलं असतं. प्रत्येक देहातून जाणीव स्वतंत्रपणे कर्म करण्याचं कर्म स्वातंत्र्य त्या जाणीवेला आहे. आणि तिथे हे कर्म स्वातंत्र्याचा उपयोग करून जाणीवेने आपण जाणीव आहोत हे स्मरण करायला लागले तर तिचा विकास होतो. आणि जाणीव मी देह आहे या भावातून करायला लागले त्याची अधोगती होते. दोन्ही बाजू आहेत. आनंद तिथेही ती घेते, पण तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रोसेसमध्ये ते आनंद घेते. आणि जेव्हा ह्या जाणीवेला आपण जाणीव आहोत हे कळलं की देण्याच्या प्रोसेसमध्ये आनंद घेते. म्हणून द्यायचं काम करायचं. द्यायचं म्हणजे तिथे आपल्याकडनं सर्वांना मदत होईल की आपल्यामुळे सर्वांना आनंद मिळेल हा विचार जेव्हा साधक आपल्या ठिकाणी करायला लागतो तर जाणीव अधिकाधिक व्यापक होते. बाहेरच्या कोणत्याही गोष्टींचा, अनिष्ट गोष्टींचा म्हणा परिणाम ह्या जाणीवेने स्वतःहून करून घ्यायचाच नसतो. कारण जाणीव स्वतंत्र आहे आणि जाणीव जी स्वतंत्र आहे तिला जीवन जगण्याचं मुक्त असं स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे कुठच्याही बंधनात अडकायचं नाही आहे की माझं तुझं ही जी बंधनं आहेत ही बंधनं अगदी समजून जाणीवेने बाजूला केली पाहिजे. स्वतःला सांगून सांगून बाजूला, काही माझं माझं काहीच नाही आहे. हे जे आहे ही प्रोसेस चालू आहे सगळी. जीवन चक्र म्हणतो आपण की माझं शरीर, त्याचं शरीर, आपलं शरीर हा भागच नाही. हे सर्व आहे ते त्या अनंत स्वरूपाचं जाणीवेचं कार्य आहे. आणि ते अनंत स्वरूप जाणीवेची प्रोसेस चालू आहे फक्त ती आनंदात टाकण्याची. त्या प्रोसेसमध्ये देहभावामुळे थोडासा अडथळा येतोय. पण जिथे जिथे हे देहभाव दूर होतो तेव्हा त्या जाणीवेचे सहजानंद त्या जाणीवेला घेता येतो. आणि त्या आनंदातून सहजपणे जीवन जगता येतं. आणि त्यासाठी साधनेची आवश्यकता. ती एकांत साधना आणि लोकांत दोन्ही महत्वाचे लक्षात ठेवायचं. फक्त एकांत साधना झाली म्हणजे झालं नव्हे. लोकांत साधने म्हणजे इथे सर्वांप्रती निरपेक्ष प्रेमातून जोपर्यंत संबंध आपल्याला जोडता येत नाही तोपर्यंत आपली साधना पूर्णत्वाला पोचली नाही हे साधकाने लक्षात ठेवायचं. आपलंच परीक्षण आणि निरीक्षण करत राहायचं की सर्वांप्रती भलेपणाचाच विचार की त्याचं म्हणजे आपलंच रूप आहे की आपणच ते आहोत हा भावातून सतत लक्षात घेतात. त्यामुळे आपलेपणा जितका वाढत जाईल तितका निरपेक्षपणे सर्वांचं भलेपणाचा विचार येत जातो आणि त्या विचारातून कार्य करतो. म्हणून एका बाजूने विचार करणं ही सुद्धा साधना आहे. काल तेच सांगितलं. दृढ राहा की जाणीवच आहेस, जाणीवच आहेस हे स्वतःला स्वतः सांगत राहणं ही सुद्धा साधना आहे. हे जगळ जीवन आहे हे जाणीवेचं जीवन आहे. हे सतत जाणीवेने जाणीवेला सांगत राहील. कारण ते अनंत स्वरूप जाणीव आहे तीच ही सतत कार्यरत आहे. विविध रूपाने प्रगट होणं, काही काळ राहणं, पुन्हा लय पावणं, परत प्रगट होणं, परत काही काळ राहणं, लय होणं हे प्रत्येक ठिकाणी चालूच आहे. विश्वामध्ये कुठेही ना कुठे काहीतरी निर्मिती चालू असते. तिथे काही काळ स्थिती आहे आणि काही काळानंतर लय आहे. हा भूत सतत लक्षात आहे. जीवनचक्र आहे.
जीवनचक्राकडे निरपेक्षपणे पाहता आलं पाहिजे. हे सगळं चाललेलं आहे, त्याला साक्षीभाव म्हणतात. ते पाहत राहतात निरपेक्षपणे. तिथे सुख दुःख त्या अंगाला चिटकून न घेता केवळ जाणीवच आहे आणि जाणीवेचं कार्य चालू आहे, त्या अंगाने पाहायला लागलं तर तिथे साक्षीभावाने पाहता येतं, निरपेक्षपणे पाहता येतं. कसलंच तिथे सुख आणि दुःख अशा कोणतीही गोष्टी राहत नाही. ते एक शांती असते, समाधान असतं. आणि म्हणून असं हे जीवनाचं आपलं कार्य चालू आहे. आपलं म्हणजे जाणीवेचं कार्य चालू आहे. आणि म्हणून जाणीवच आहे, जाणीवच आहे हा बोध प्रत्येक देहातील जाणीवेला झाला पाहिजे. आणि हे प्रत्येकाला कळलं पाहिजे तरच ते होणार, नाही कळलं तर कसं होणार. म्हणून गुह्य वगैरे काही नाहीये. गुह्य कळत नाही म्हणून गुह्य आहे, कळलं तर सगळं प्रगट आहे. म्हणून इथे ही गोष्ट आपल्याला सतत लक्षात घ्यायची आहे की हा जो देहभाव आहे व्यक्तिगत पातळीवर साधकाने, आपल्याकडे देहभाव आहे आणि देहभावातून वागणं आहे, त्यालाच अहंकार म्हणतात. तो लक्षात ठेवा. ते अहंकार मग नंतर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रगट होतो, त्यावेळेला मग आपण स्थूल अहंकार आणि सूक्ष्म अहंकार सुद्धा म्हणतो. तो देहभावच बाजूला गेला पाहिजे. देहभाव बाजूला जाण्यासाठी जाणीवने स्वतःकडे विचार जरी चिंतनात घेतला की जाणीवच आहे, देह हे माध्यम आहे, त्या माध्यमातून जाणीवेचं कार्य हे जितकं स्पष्ट कळायला लागेल तसं त्यावेळेला सुद्धा देहभाव आपोआप विरळ व्हायला लागतो. हा जो निश्चय आहे तो जाणीवेचा स्वतःकडे असला पाहिजे. त्या निश्चयातूनच तिने सतत कार्यरत राहिला पाहिजे. पण डोळे बंद केले, साधना झाली नाही असंही नाही. चिंतन जर असेल तर ती साधना सुरू असते. विचारातून आहे, जाणीवच आहे. देहाच्या माध्यमातून करायचं. समोर दिसत ते पण देह दिसला तर तिथे परत जाणीव, म्हणजे सत्य आणि सत याची सांगड सतत घालत राहायची. जे दिसतं ते सत्य आहे आत्ताच्या क्षणासाठी. काही काळानंतर दिसणार नाही म्हणून ते असत्य वगैरे काही नाही, कारण परत ते सत्य म्हणून दुसरीकडे प्रगट होणार. म्हणून सत आहे ते सतत आहे आणि त्या सतच्याच सत्तेने सगळं चाललेलं आहे. चैतन्य आहे म्हणजे जाणीव आहे, ही सत आहे. आणि ही सत असलेली जाणीव मुळात अनंत स्वरूप आहे, ती खरी सत आहे. आणि ती सत असलेलं स्वरूप विविध रूपाने प्रगट होतं, ते चित आहे. स्पष्टकरण करायला गेलं की जाणते ते सत स्वरूप आहे, ते जाणण्यासाठी चित होतं, ते चित शरीराच्या द्वारे जाणायला लागलं. मग एकच तत्व वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रगट आहे. म्हणून हे स्मरण आपलं जितकं व्हायला लागलं की हा बोध जितका समजायला लागेल जाणीवेला, तस तसे जाणीवेची प्रगती व्हायला लागते. ह्या सगळ्याला अडथळा एकच आहे, तो म्हणजे देहभाव. दुसरं अडथळे त्याच्यातून अधिक दुसऱ्या बाजूने प्रगट होतात. पण मुळात देह मी हा भावच बाजूला झाला पाहिजे. देह मी हा भागच नाही. देह हे माध्यम आहे, त्या माध्यमातून ह्या जाणीवेचं कार्य चालू आहे. जाणीवेचं अस्तित्व आहेच आणि ते एकमेव अस्तित्व आहे, त्याशिवाय दुसरं कोणतंही अस्तित्व परमनंट नाही. सगळं जे सत्य सत्य म्हणतो ती अशाश्वत आहे. तिथे परिवर्तन होत राहणार, तिथे रूपांतर होत राहणार, पण सत हे सतच राहणार. युगानं युग गेलं तर सत अनुभव यायला लागला एकदा जाणीवला की त्या अनुभवातून ते जीवन जगायला लागलं. म्हणून जीवनातली जी काही अडीअडचणी प्रॉब्लेम हे जे आपण आपल्यावर ओढावून घेतलेली आहे की त्याच्यात आपण अडकलेलो आहोत, ते आपली नाहीतच म्हटलं की बाजूला होतात. आपले म्हणतात तोपर्यंत आपल्या डोक्यावरून बसलेली असतात. मग आपणच नाही तर आपल्यावर प्रॉब्लेम आले कुठून. आपणही उगीच आपला आपला आपण म्हणून मी पण जे धारण करून बसलो आहे ते पण खरं म्हणजे वेडेपणाच झालाय. जे काहीच नाही ते मी आहे म्हणतोय आपण. देह मी म्हणत बसलोय. देह हा नाहीच आहे. देह हे माध्यम आहे, त्याच्यात जाणीवेचं अस्तित्व आहे. हा बोध पुन्हा पुन्हा लक्षात घेतला की व्यवहार करताना सुद्धा शांतपणे त्या व्यवहाराकडे पाहता येतं आणि त्याचं सुख दुःख उरत नाही. तिथे सहजपणे स्वानंदातून ह्या गोष्टी अनुभवता येतात आणि ते मुक्त होतं.
व्यवहारात आपण याच्यामुळे मी सुखी होईन त्याच्यामुळे दुःखी होईन इथे बंधनं आली आपल्याला. आपण आनंद स्वरूपच आहोत, मुक्त आहोत. आपल्याला फक्त ते एक व्यवहार म्हणून किंवा एक कार्य म्हणून कार्य करायचं आहे, त्याच्या पुढे कुठे अडकायचं नाहीये, हा बोध आपल्याला असला पाहिजे. सतत हे चिंतन आपल्याकडेच असलं पाहिजे. प्रत्येक जाणीवेळे चिंतन आहे की प्रत्येकाचं कर्तव्य आहे, जे आहे ते करायचंय, पण ते मुक्त होऊन करायचं, अडकून नाही करायचं. मुक्त ही इलेक्ट्रिसिटी जशी मुक्त आहे बघा, जोपर्यंत पंख्यात गेली तर फिरली, नाही पंख्यात गेलं तिला काय पडलं नाही, पंखा बाजूला ती बाजूला. लाईट पेटतो ते मुक्त आहे, ती लाईट मधूनच जगेल तरच मी आहे तर नाही, तिचं अस्तित्व तिच्याकडे आहे. बल्बमुळे तिचं अस्तित्व, पंख्यामुळे अस्तित्व नाही, पंख्यामुळे पंखा फिरणं हे तिचं कार्य झालं, बल्ब पेटणं हा तिचं कार्य झालं. तसं ही चैतन्य शक्ती आहे, फक्त फरक एवढाच आहे, जी इलेक्ट्रिसिटी आहे दृश्य आहे, म्हणजे सत्य आहे पण सत नाही. आणि जाणीव ही एकमेव सत आहे, ती स्वतःच स्वतःतून सगळं निर्माण करते आणि स्वतःच स्वतःला अडकते सुद्धा आणि मुक्त पण होते. मुक्त होण्याची प्रोसेस करतात. म्हणून साधनेची आवश्यकता. म्हणून साधना ही पुन्हा पुन्हा विचाराच्या लेवलला साधना, चिंतनाच्या लेवलला साधना, डोळे बंद करून एकांत साधना, सर्वांशी संबंधित होताना जाणीवच आहे या प्रेमभावातून, निरपेक्ष प्रेमातून जेव्हा संबंध जोडला जातो ती साधना. म्हणजे प्रत्येक ठिकाणी साधना आहे, ती साधना ज्ञानातून जमते. डोळे बंद करून बरं वाटलं आणि डोळे उघडे केल्यानंतर भेदभाव राहिला तर ती साधना परत विरून जाते, परत तिथे देहभाव प्रगटतो. जिथे भेदभाव आला तिथे देहभाव आला, हा स्पष्ट लक्षात ठेवायचं. म्हणून भेदभाव असताच कामा नये. प्रत्येकाबद्दल आपलेपणा आणि प्रत्येकाचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, सहज चिंतन असं. इथे जाणीवेचा विकास होतो, इथे जाणीवेच्या ठिकाणी दिव्यत्व प्रकट होण्याची प्रोसेस आहे. प्रोसेस आपल्याला करत राहायची. म्हणून कुठेही डोळे उघडे करून फिरत असताना सुद्धा सर्वांचं भलं होऊ दे म्हणावं, देवा तूच सर्व आहे, सर्वांचं भलं होते, हे सतत चिंतन पाहिजे. हे चिंतन आहे, जितकं हे चिंतन व्हायला लागेल तितकं जाणीवेची एक आनंद घेण्याची प्रक्रिया सहज प्राप्त होते. म्हणून माझं सुटलं पाहिजे. माझं सुटणं म्हणजे देहभाव सुटणं, मी माझं असं जे वाटतं ते देहभावातून निर्माण झालेलं आहे. देह मी म्हटलं की देहाच्या अपेक्षेत माझं होतं, देहाच्या अपेक्षेत आपण हे सगळे नाती वगैरे सगळं म्हणतो देहाच्या अपेक्षेत आहे. इथे जाणीवेच्या अपेक्षेत सर्व आपलेच, देहाच्या अपेक्षेत माझे माझे. असं माझे माझे म्हटलं की नाही पटलं की दुःखी होतो, असं होतं. कल्याण होऊन देत, भलं होऊन देत म्हणा, शांत बसा. मनापासून जेव्हा भलेपणाचा विचार येईल तर त्याचाही परिणाम होतोच, नाही होत असं नाही. प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा जीवनात होत असतो. म्हणून अनिष्ट विचार येता कामा नये, कारण त्याचाही अनिष्ट परिणाम होतो. आणि चांगले विचार सतत असले त्याचा चांगला परिणाम जीवनात व्हायला लागतो. म्हणून सद्भावना ही सतत हवी. साधकाकडे जितकी सद्भावना अधिक अधिक प्रगट होईल तितकी तितकी त्याची त्या जाणीवेचं शुद्धीकरण होत राहील.